कॅन्डल पासून दोन महत्त्वाच्या माहिती मिळवता येतात. कॅन्डल चार्ट प्राइस पण दाखवते आणि त्याबरोबर सध्याच्या हालचालीची गतीची ताकद पण दाखवते. कॅन्डल लाईनचा इशारा ओळखा. कॅन्डल सामान्यतः एकट्याने ट्रेड करण्यासाठी वापरली जाऊ नये. त्याचा रिअल बॉडीचा आकार आणि रंग आणि त्याच्या शॅडोची जी लांबी आहे माहितीचा खजिना देऊ शकते. विशेषतः एका लाईनची रिअल बॉडी आणि शॅडोची लांबी वगैरे आपण पाहिली तर सप्लाय आणि डिमांडची सध्याची परिस्थितीची जाणीव आपल्याला मिळते. त्यातनं ह्या विभागात बाजाराच्या अंतर्निहित ताकद किंवा कमकुवतपणाबद्दल संकेत मिळवण्यासाठी आपण रिअल बॉडी आणि सावल्यांचा म्हणजे शॅडोचा वापर कशा पद्धतीने करावा हे स्पष्ट होईल या विभागात. कॅन्डल लाईन वापरून तुम्हाला बाजाराच्या दिशेचे लवकर आणि तात्पुरते संकेत मिळू शकतात. जापानी चार्टमध्ये अगदी वैयक्तिक कॅन्डल लाईनचाही अर्थ आहे आणि बाजारातील चैतन्याबद्दलच्या पहिल्या संकेतापैकी एक म्हणजे रिअल बॉडीचा आकार आणि रंग पाहणे. जपानी लोकांसाठी रिअल बॉडी हे किमतीच्या हालचालीचे सार आहे. कॅन्डल लाईन रिअल बॉडी चालीची गती मजबूत करते. कॅन्डल चार्ट स्पष्टपणे आणि त्वरित बुल आणि बियर यांच्या एकमेकांच्या तुलनेतील शक्ती प्रदर्शित करतात. हा विभाग रिअल बॉडीच्या घटत्या आकारानुसार विभागला जाईल. या विभागाचा पहिल्या भागात आपण लॉंग व्हाईट कॅन्डल नंतर लॉंग ब्लॅक रिअल बॉडी वरती लक्ष केंद्रित करू. त्यानंतर जशा जशा रिअल बॉडीज लहान होत जातील अशा आपण कॅन्डल्सकडे लक्ष वेधूया, ज्याला आपण स्पिनिंग टॉप पण म्हणतो. क्षीण होणाऱ्या रिअल बॉडी एक अशा पद्धतीचं बाजार दाखवतं की जिथे बुल आणि बियर्स एकमेकांच्या संघर्षात आहे, टग ऑफ वॉर मध्ये आहेत, ज्या ठिकाणी रिअल बॉडी आपल्याला मिळत नाही. डोजीमध्ये आपल्याला रिअल बॉडी नसते, फक्त शॅडोज असतात आणि ज्या ठिकाणी मार्केट ओपन होतं त्याच ठिकाणी जाऊन मार्केट क्लोज होतं. बाजार अशा वेळी वळण घेण्याच्या नाजूक प्रक्रियेत आहे असं आपण समजतो. तर कॅन्डल लाईन लांब रिअल बॉडी चालीची गती मजबूत करते आणि शॅडोचे रिअल बॉडीच्या तुलनेतील आकार आणि त्याची जागा म्हणजे कॅन्डलची जागा प्राइस रिजेक्शनचे प्रमाण दर्शवते. लॉंग व्हाईट रिअल बॉडी म्हणजे ज्या सेशनमध्ये मार्केट लोच्या जवळ ओपन होतं, बंद होताना ते सेशनच्या हायच्या जवळ जाऊन बंद होतं आणि क्लोज हा खूपच लांब असला पाहिजे ओपनिंग पेक्षा. जर स्टॉक $40 जर का ओपन होत असेल, 40.8 जर का तो क्लोज होत असेल तर त्याला आपण लॉंग व्हाईट रिअल बॉडी म्हणजे जास्त लांब जाऊन क्लोज झालाय असं आपण म्हणू नाही शकत. तर ओपनिंग आणि क्लोजिंगचं अंतर हे कधी पण जास्त जवळ नाही पाहिजे. लॉंग व्हाईट रिअल बॉडी जर का मिनिंगफुल असली पाहिजे तर त्याच्यासाठी जपनीज कॅन्डलस्टिक ट्रेडर यांचा विचार आहे की रिअल बॉडी ऍटलिस्ट आधीच्या दिवसांच्या रिअल बॉडीपेक्षा ती जवळपास 3 पट असली पाहिजे, तर मग ती मिनिंगफुल राहील. तर रिअल बॉडी ही किमतीच्या हालचालीचा पाया आहे. ज्यावेळी प्राइस सपोर्टवरनं बाउन्स होते पडत्या मार्केटमध्ये त्याला आपण बुलिश बेल्ट होल्ड असं म्हणतो. हा सुमो रेसलिंग टर्म आहे योरिकी मधून. पुशिंग युअर ऑपोनंट आउट ऑफ द रिंग वाईल होल्डिंग ऑन इट्स बेल्ट म्हणजे त्याचा बेल्ट धरून त्याला बाहेर काढायचं, मागे ढकलायचं. सपोर्ट आहे तो तसाच अबाधित राहू द्यायचा आणि तो ब्रेक नाही झाला पाहिजे आणि तिथून जे बुल्स आहेत ते बियर लोकांना पूर्णपणे लांबपर्यंत ढकलून देतात, जेणेकरून एका कॅन्डलवरती इमिजिएट रिव्हर्सल आलेलं आहे हे फोरकास्ट करणं चुकीचं आहे. पण हा एक सिंगल क्लू असू शकतो की आधीचा ट्रेंड हा चेंज होताना सुरुवात झालेली आहे. लॉंग व्हाईट लो प्राइस रेंज म्हणजे खालच्या लेवलला जर का लॉंग व्हाईट रिअल बॉडी तयार झाली तर मार्केटने बॉटम तयार केलं आहे याचं पहिलं चिन्ह असू शकतं. लॉंग व्हाईट कॅन्डल शोज ॲबिलिटी टू राईज व्हर्च्युअली इम्पेडेड बाय द बियर्स. पूर्णपणे बियर लोकांकडनं सत्ता त्यांच्याकडनं काढून घेतलेली आहे आणि बुल्स पूर्णपणे मार्केटला कंट्रोल करत आहे. आणि जेवढा त्याच्या हायच्या जवळ जाऊन मार्केट क्लोज होईल त्या दिवशी जेवढी लांब व्हाईट रिअल बॉडी राहील तेवढा तो कॅन्डल सिग्नल जास्त इम्पॉर्टंट राहील. हा पहिला इशारा आहे की बायर्स कडनं पूर्णपणे मार्केट कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. की व्हाईट रिअल बॉडी एका सपोर्ट पाशी येऊन रिबाउंड केलेला आहे सपोर्ट पासून आणि बुल्स अग्रेसिव्हनेस दाखवत आहे. याचा आपल्याला सरळ इशारा आपल्याला या कॅन्डलच्या साहाय्याने मिळतोय. सपोर्ट एरियापासून बाउन्स होतोय किंवा ट्रेड लाईन असेल किंवा अशा पद्धतीची सपोर्ट एरिया असू शकतो, मुव्हिंग एव्हरेज असू शकतं, रिट्रेसमेंट लेवल असू शकते. ह्या एक्स्ट्रा कन्फर्मेशन साठी
म्हणजे सपोर्टचा कन्फर्मेशनसाठी आपण कॅन्डलला वापरू शकतो. लॉंग व्हाईट कॅन्डल कन्फर्म सपोर्ट. चार्टमध्ये दाखवल्याप्रमाणे लॉंग व्हाईट कॅन्डल जी सपोर्ट वरून रिबाउंड होते ती बुल्सची आक्रमकता अधोरेखित करते. ट्रेडलाईन, मुव्हिंग एव्हरेज किंवा रिट्रेसमेंट लेवल यासारख्या सपोर्ट एरिया पासून प्राइसला दूर घेऊन जाणारी लॉंग व्हाईट कॅन्डल त्या सपोर्ट एरियाची अतिरिक्त पुष्टी देते. सेशनच्या खालच्या भागांना म्हणजेच शॅडोजच्या लोशी कनेक्ट करून प्राप्त केलेल्या सपोर्ट लाईन आपण पाहत आहोत. या अपवर्ड स्लोपिंग ट्रेडलाईनची अनेक वेळा चाचणी घेण्यात आलेली दिसते आपल्याला. लॉंग व्हाईट रिअल बॉडीद्वारे या सपोर्ट मधून उसळी घेतल्याने बुल्सची त्या सपोर्ट जवळ खरेदी करण्याची उत्सुकता आपल्याला इथे दिसून येते. लॉंग व्हाईट बॉडी ब्रेक्स रेजिस्टन्स. बहुतेक जपानी टेक्निकल अनालिस्ट स्टॉकच्या क्लोजिंग प्राइसवर जास्त भर देतात, विशेषतः जर ती क्लोजिंग प्राइस रेजिस्टन्सच्या वर किंवा सपोर्टपेक्षा खाली क्लोज झाली तर. याचा विचार करा, जर एखाद्या स्टॉक उदाहरणार्थ आधीच्या हायच्या वर क्लोज झाला तर याचा अर्थ बाजारातील सहभागी त्या स्टॉकसाठी अधिक पैसे देण्यास तयार आहेत किंवा ते ओव्हरनाईट होल्ड करण्यास तयार आहेत. ते कमिटेड आहेत आणि कमिटमेंट हा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. आर्थिक बाजाराच्या हालचालीत सपोर्ट किंवा रेजिस्टन्स इंट्राडे मध्ये ब्रेक करण्यापेक्षा तो क्लोजिंग वरती ब्रेक झाला तर त्याचं जास्त महत्व असतं. इंट्राडेला जर का ब्रेक झाला तर त्याचं एवढं महत्व नाहीये, कारण तुम्ही स्टॉकच्या डेली चार्टचा अभ्यास करत असाल. कल्पना करा की साइडवेज मोडमध्ये $40 दरम्यान गेल्या 5 आठवड्यापासून एखादा स्टॉक असेल. अचानक बुल्स बाजारावर नियंत्रण मिळवतात आणि स्टॉक 53 वर जाऊन बंद होतो, म्हणजे क्लोज होतो. याचा अर्थ लोक जास्त किमतीला स्टॉक विकत घेण्यास आणि होल्ड करण्यास तयार आहेत. बाजाराने स्टॉकसाठी नवीन डिमांड प्रस्थापित केली आहे. या उलट जर बाजार काही कालावधीसाठी बॉक्स रेंज मध्ये साइडवेज ट्रेड करत असेल तर त्या सपोर्ट एरियाच्या खाली क्लोज करून सपोर्ट ब्रेक करतो. याचा अर्थ असा की बायर्स त्या लेवलवरती पोझिशन ठेवण्यास तयार नव्हते. बेअर्स नियंत्रण करत आहेत, ते बाजारात प्राइस वाढवू शकतात. तथापि जर एखाद्या सेशनमध्ये कॅन्डलने प्राइसचा सपोर्ट इंट्राडे मध्ये तोडला परंतु नंतर बॉक्स रेंज मध्ये क्लोज केला तर ते मंदीसारखे नाही. या प्रकारचे सत्र तुम्हाला सांगते की बायर्सनी क्लोज होण्यापूर्वीच प्रवेश केला आणि मागणी इतकी मजबूत होती की प्राइस सत्राच्या अखेरीस आधीच्या बॉक्स रेंज मध्ये परत ढकलली गेली. मंदी करणारे बियर्स त्या प्राइसला खाली ठेवू शकले नाही. लॉंग व्हाईट कॅन्डल ब्रेक्स रेजिस्टन्स. चार्ट दाखवतो की लॉंग व्हाईट रिअल बॉडीसह रेजिस्टन्सला छेद देऊन रेजिस्टन्स एरियाला ब्रेक करून बाजार आपली क्षमता कशा पद्धतीने सिद्ध करू शकतो. चार्ट मध्ये दाखवल्याप्रमाणे ए आणि बी पॉइंटला 44 आणि 45च्या जवळ रेजिस्टन्स एरिया होता. आता नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस ह्या गॅपवरती ओपन झालेल्या कॅन्डलने त्या रेजिस्टन्सला ब्रेक केलेला आहे. एक्सटेंडेड व्हाईट रिअल बॉडी आपल्याला दाखवते की तिथून महत्वपूर्ण ब्रेकआउटची पुष्टी झालेली आहे. प्राइस उंचावर गेल्यानंतर उजव्या साईडला आपण इथं पाहतोय, इथे टॉल व्हाईट कॅन्डलच्या आधीचा जो गॅप आहे तो इथे कशा पद्धतीने सपोर्ट एरिया बनलेला आहे. आपण गॅपचे महत्व ऍज अ सपोर्ट जेव्हा आपण विंडोज डिस्कस करू तेव्हा पाहणार आहोत. लॉंग व्हाईट रिअल बॉडी ऍज अ सपोर्ट लॉंग व्हाईट कॅन्डलचा अधिक रोमांचक वापर दाखवतो की विशेषतः लॉंग व्हाईट कॅन्डल्स सपोर्ट एरिया बनवू शकतात. मला हे उत्कृष्ट टूल असल्याचे आढळले आहे, कारण ते ट्रेडरांना सपोर्ट झोन साठी लवकर सतर्क करतात. प्राइस ऍक्शनच्या लोला एकतर लॉंग व्हाईट रिअल बॉडीच्या कॅन्डलच्या मध्यभागी किंवा खालच्या शॅडोच्या सह संपूर्ण व्हाईट कॅन्डलच्या तळाशी सपोर्ट मिळायला हवा. जापानी शास्त्रात असे म्हटले आहे की वाढत्या बाजारपेठेत एक लॉंग व्हाईट कॅन्डल सपोर्ट असायला पाहिजे. तथापि माझ्या अनुभवावर आधारित ते पडत्या मार्केटमध्ये सुद्धा सपोर्ट म्हणून वापरली जाऊ शकते. लॉंग व्हाईट रिअल बॉडी नंतर बाजार खाली पडण्याचे कारण म्हणजे किमती शॉर्ट टर्म मध्ये जास्त खरेदी, त्यालाच आपण शॉर्ट टर्म मध्ये ओव्हरब्रॉड झालेला बाजार आपण म्हणू शकतो. म्हणजे बाजार खूप वेगाने वाढला होता लॉंग व्हाईट रिअल बॉडी मध्ये आपण ते पाहतो. या परिस्थितीत बाजाराला एक ओव्हरब्रॉड स्थितीपासून मुक्त होण्यासाठी काही पूर्वीची जी रॅली आहे ती मागे घ्यावी लागेल. लॉंग व्हाईट कॅन्डलच्या या संकल्पने
कल्पनेसह सपोर्ट म्हणून वापरू शकतो. अशी पद्धत म्हणजे व्हाईट कॅन्डलच्या मध्यबिंदू जवळ असलेल्या करेक्शनवर खरेदी करणे. त्या लेवल पासून खाली लॉंग व्हाईट कॅन्डलच्या तळापर्यंत, यामध्ये आपण सावलीचा तळाचा समावेश केलेला आहे, तो सपोर्ट म्हणून वापरू शकतो आपण. जर सपोर्ट झोनच्या खाली क्लोज केला तर तुम्ही तुमच्या लॉंग पोझिशनचा पुनर्विचार करावा आणि काही वेळा हा सपोर्ट एरिया इंट्रा सेशन आधारावर ब्रेक केली जातात, परंतु जोपर्यंत सपोर्ट होल्ड करत आहे तोपर्यंत मी अद्याप वैध सपोर्ट म्हणून त्याला पाहतो. लॉंग व्हाईट कॅन्डल नंतर बाजार करेक्शन मध्ये जातो. अशा प्रकारच्या कारवाई आश्चर्यकारक नाही, कारण अशा कॅन्डल नंतर बाजारात जास्त खरेदी ओव्हरब्रॉट कंडिशन असू शकते आणि त्यामुळे करेक्शनच्या नाजूक काळात मार्केट जाऊ शकते. त्यानंतर मी लॉंग व्हाईट कॅन्डलचा वापर सपोर्ट एरिया म्हणून सुचवेल, ज्यामध्ये करेक्शन वर खरेदी करू शकतो. एचडीएफसीचा चार्ट आपण पाहतोय आणि याच्यामध्ये शॉर्ट टर्म मध्ये प्राइस मध्ये वाढ झाल्यानंतर बऱ्यापैकी करेक्शन झालेलं आहे. तर अशा करेक्शन आपण मध्यबिंदू पर्यंत ज्यावेळी करेक्शन होतं तर त्या ठिकाणी आपण खरेदीसाठी जाऊ शकतो. तिथे येऊन रॅली पुन्हा एकदा सुरुवात होऊ शकते. जे करेक्शन आहे ते निम्म्यापर्यंत किंवा त्या कॅन्डलच्या लो पर्यंत येऊ शकतं. तर जोपर्यंत याच्या खाली जाऊन मार्केट क्लोज होत नाही तोपर्यंत तो व्हॅलिड सपोर्ट आहे आणि तिथून पुढे जसं जसं मार्केट वरती जातं तर तसे आपल्याला लॉंग व्हाईट कॅन्डल मिळत असतील तर त्यांचे लो आपण ॲज अ सपोर्ट आपण मानू शकतो आणि तिथे आपण खरेदीसाठी जाऊ शकतो किंवा त्या ठिकाणी आपला स्टॉप लॉस आपण ट्रेल करून पुढे नेऊ शकतो. तर अशा पद्धतीत जोपर्यंत मार्केट या कॅन्डलच्या खाली जर का क्लोज करत नाहीये तोपर्यंत मार्केटमध्ये स्ट्रॉंग रॅली आहे. जर का याच्या खाली जर का मार्केटने क्लोजिंग दिली, ब्लॅक कॅन्डल अशा पद्धतीने तयार झाली, तर मग आपण आपल्या लॉंग पोझिशनचा विचार करायला पाहिजे आणि मार्केट तिथून करेक्शन मध्ये जाऊ शकतं आणि ते करेक्शन आहे ते ट्रेंड रिव्हर्सलचा सिग्नल पण देऊ शकतं. तर अशा पद्धतीने आपण लॉंग व्हाईट कॅन्डलचा ॲज अ सपोर्ट म्हणून वापर करू शकतो. इथे निफ्टीचा चार्ट बघतोय आणि त्या ठिकाणी गॅप अप ओपनिंग झाली होती आणि त्यानंतर लॉंग व्हाईट कॅन्डल स्ट्रॉंग कॅन्डल तयार झाली होती. तर तिचा लो बघा कशा पद्धतीने ॲज अ सपोर्ट म्हणून काम करतोय. तर हा पूर्ण एरिया स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून तिथे वापरात आपण घेऊ शकतो. आता हा विंडो आहे. विंडो ज्यावेळी आपण शिकणार त्यावेळी त्याचा सपोर्ट म्हणून कसा वापर करायचा ते आपण शिकणार आहे. पण इथे लॉंग व्हाईट कॅन्डलचा लो च्या खाली जोपर्यंत मार्केट क्लोज होत नाही तोपर्यंत तो व्हॅलिड सपोर्ट आहे आणि तिथे मार्केट करेक्शनला आल्यानंतर मग आपण नवीन खरेदीसाठी जाऊ शकतो आणि त्या सपोर्टचा आपण नवीन खरेदी करण्यासाठी वापर करू शकतो.